दादांच्या विमान अपघाताचे सत्य उघडकीस. अखेर विमानातील ब्लॅक बॉक्समधील एक अशी रेकॉर्डिंग बाहेर आली ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्र बदललं. 28 जानेवारीला बारामतीमध्ये एका विमान दुर्घटनेत अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं होतं. महाराष्ट्राला त्या दिवशी सगळ्यात मोठा पहिला धक्का बसला होता. लोक वेगवेगळ्या शंका घेत होते. लोक म्हणायचे हा घातपात आहे, तर सरकारी यंत्रणांकडून अंदाज वर्तवला गेला की हा तांत्रिक कारणामुळे झालेला अपघात आहे. कोणाचाच भरोसा बसत नव्हता. पण जेव्हा आज त्या विमानातील ब्लॅक बॉक्समधून एक अशी रेकॉर्डिंग डाउनलोड करण्यात तपास यंत्रणेला यश आलं आहे आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये एक असं रहस्य समोर आलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण आता मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या. आता गुन्हेगारांना कठोर शिक्षा. एक सगळ्यात मोठा पुरावा सापडला. पहा, पुरावे जेव्हा बोलतात ना तेव्हा सगळे शांत बसतात, कारण की लोकांचा कोणाच्या बोलण्यावर भरोसा नसतो. जेव्हा त्या विमानातला जो अंतिम पुरावा जेव्हा बोलला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा भरोसा बसला. आता दादा वाचले, दादा परत येणार, या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. कारण की विमान अपघाताविषयी एक असं सत्य उघडकीस आलं की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. ब्लॅक बॉक्स ही अशी गोष्ट असते की प्रत्येक विमानामध्ये अपघात होत असताना ती प्रत्येक सेकंदाचे रेकॉर्डिंग करत असते. कालपर्यंत ब्लॅक बॉक्स जळाला, ब्लॅक बॉक्स हा मिळालाच नाही, ब्लॅक बॉक्स गायब झाला, अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. आणि ज्यामुळे लोकांना आता वाटलं होतं की हा अपघात नसून हा घातपातच आहे आणि ज्याने हा घातपात केला त्यानेच ब्लॅक बॉक्स उचलला. पण ब्लॅक बॉक्स जरी जळाला होता, जरी तो जाळून टाकला गेला असं लोकांना वाटत होतं, पण त्यामध्ये असलेली जी चिप होती त्या चिपमधून अखेर ती रेकॉर्डिंग बाहेर आली आणि अखेर त्या मास्टरमाइंडचे पित्तळ उघड पडलं. आता त्या मास्टरमाइंडचे धाबेदण आणले आहेत, कारण की मुख्यमंत्र्यांनी असे कडक आदेश दिले. एका रात्रीत ही रेकॉर्डिंग उघड झाल्या त्या मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आणि अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात आता मुख्यमंत्र्यांचे कौतुक होऊ लागले. कारण की या सगळ्या गोंधळामध्ये कोणाचं लक्ष नव्हतं, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांनी कडक आदेश दिले आणि यामुळे संपूर्ण या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. मग काय सापडले त्या ब्लॅक बॉक्समध्ये? काय रेकॉर्डिंग समोर आली? त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय बोलले गेले? कोण होता तो मास्टरमाइंड की ज्याने ब्लॅक बॉक्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा? त्या विमानात नेमकं काय झालं होतं? आदल्या दिवशी 27 तारखेचं कनेक्शन नेमकं काय आहे? 27 तारखेला हे विमान उडण्याआधीच्या रात्री या विमानाच्या बाबतीत काय झालं होतं? ब्लॅक बॉक्समध्ये काय पुरावा समोर आला की ज्यामुळे आता मास्टरमाइंडचं पित्तळ उघड पडलं? मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या का? मास्टरमाइंडला आता काय शिक्षा होणार? असं का बोललं जाऊ लागलं? काय आहे सत्य या प्रकरणाचं? सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की ही घटना घडली होती 28 जानेवारीला 8:45 आता बऱ्याचशा लोकांचा असाही समज आहे की ही घटना 29ला घडली होती, पण लक्षात घ्या 29 तारखेला दादांचा अंत्यविधी झाला होता. घटना ही 28 तारखेला झाली होती. 28 तारखेला 8 वाजता विमान हे मुंबईतून उडालं आणि ते बारामतीच्या विमानतळाशेजारी 8:45 त्याचा दुर्दैवी अपघात झाला. आता 28 तारखेपासून आजपर्यंत काय काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला अगदी तोंडपाठ झालं आहे. कारण की इतका मोठा नेता आपल्यातून जाणं हा खरं तर खूप मोठा एक दुर्दैवी शॉकच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यानंतर दादांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा वहिनींचा शपथविधी, त्याचबरोबर त्यांचा जो पुतळा आहे तो बसवण्याचं काम वगैरे, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत. पण खरा विषय काय झाला की ब्लॅक बॉक्स समोर येत नव्हता, ब्लॅक बॉक्समधली रेकॉर्डिंग समोर येत नव्हती. रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेतली. प्रचंड प्रश्न त्यांनी उपस्थित केले. काही अशी मोठी नावं त्यांनी घेतली की ती नावं ऐकल्यानंतर महाराष्ट्राला धक्का बसला होता. पण तेवढ्यात ब्लॅक बॉक्स समोर आल्यामुळे आता त्या नावाचा आणि ब्लॅक बॉक्सचा काय संदर्भ आहे असा महत्त्वाचा विषय आता उघड होताना दिसतोय. अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पहा, ही घडामोड या प्रकरणातील सगळ्यात निर्णायक आहे. कारण की माणसं खोटं बोलतात पण पुरावे कधीच खोटं बोलत नाहीत. आणि हा पुरावा विमानातला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा असतो. कोणतंही विमान ज्यावेळेस अपघातग्रस्त होतं तेव्हा ब्लॅक बॉक्समध्ये त्यातली क्षणाक्षणाची माहिती टिपलेली असते. पण हा ब्लॅक बॉक्स अगदी जळालेल्या आणि भग्न अवस्थेत मिळाला होता, म्हणून अगदी जे या प्रकरणातले मास्टरमाइंड होते ते प्रचंड खुश झाले असतील असं बोललं जाऊ लागलं होतं. त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. पण लक्षात घ्या, अखेर तपास यंत्रणेने त्यातली जी सुरक्षित चिप बाहेर काढली, त्या चिपमधली ती रेकॉर्डिंग डाउनलोड केली आणि त्या रेकॉर्डिंगमधून तो ब्लॅक बॉक्स बोलला. आणि जे शब्द समोर आले त्या शब्दांनुसारच एका रात्रीत तपास झाला आणि एका रात्रीत सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलेला आहे. खरं तर या ब्लॅक बॉक्सचे जे सत्य उघड केलं त्याचं कनेक्शन अपघाताच्या आदल्या रात्री सापडलं. आदली रात्र म्हणजे 27 तारखेची रात्र. लक्षात घ्या, अपघात 27ला झाला, पण 27ला नेमकं काय घडलं होतं हे कोणालाच समजलं नव्हतं. आणि या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून सगळं आता उघडकीस आल्याचे बोलले जाऊ लागले. मग काय झालं होतं 27 तारखेला?
27 तारखेला रात्री विमानामध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न झाला होता का? दादांच्या बाबतीत 27ला काय गेम प्लॅन शिजला होता? दादांना 27लाच संपवलं होतं असं लोक का म्हणू लागले आहेत? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादा वाचले. आता दादा परत येणार. आता या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. कारण की विमान अपघाताविषयी एक असं सत्य उघडकीस आले की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आता अशा अफवा कधीच पसरणार नाहीत. या बातम्या, खोट्या बातम्या आता कधी समोर येणार नाहीत. कारण की विमान अपघाताची एक अशी व्हिडिओ क्लिप आणि ब्लॅक बॉक्समधील धक्कादायक रेकॉर्डिंग समोर आली आहे की ज्यातून या अपघाताचा रहस्य पहिल्यांदाच जगासमोर आलं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की आपले दादा परत येतील. लोक त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अगदी शॉकमध्ये होते. पण हा एक पुरावा समोर आल्यामुळे लोकांच्या मनातील दुःखाची जागा आता संतापाने घेतलीये. सीआयडीच्या तपासामध्ये एक असा नवीन खुलासा झाला. विमानातील ब्लॅक बॉक्स अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे, ज्यातून या अपघाताचा मास्टरमाइंड आणि शेवटच्या काही सेकंदांमधील मृत्यूचा थरार समोर आल्याचा दावा केला जातोय. एक असं मोठं नाव समोर आलं आहे की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. जो व्यक्ती दादांच्या इतक्या जवळ होता तो व्यक्ती असं काही करू शकतो हे कोणालाही वाटलं नव्हतं. जेव्हा ब्लॅक बॉक्समधील संभाषणाचे अंश समोर आले तेव्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अक्षरशः बदल्याची भावना निर्माण झाली. कालपर्यंत सोशल मीडियावर वेगळ्याच बातम्या फिरत होत्या. दादा परत आले, दादा सुरक्षित आहेत. खरं तर या बातम्या पसरवल्या जात होत्या कारण की लोकांना भ्रमित करायचं होतं आणि मुख्य कटाकडे दुर्लक्ष व्हावं हा त्यामागचा उद्देश होता. सीआयडीने एक अशी धक्कादायक चौकशी केली ज्या चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक आता कौतुक करत आहेत. कारण की जे सत्य दाबण्याचा प्रयत्न झाला तेच सत्य आता तांत्रिक पुराव्यानिशी बाहेर येतंय. लोकांना 28 जानेवारीला काय झाले हे माहीत आहे. 8:45 बारामतीमध्ये अपघात झाला. विमानाला धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही असं कारण सुरुवातीला सांगण्यात आलं. 28 तारखेला दुर्घटना घडली, अंत्यविधी झाले आणि आता तर दादांचा पुतळा देखील बारामतीत उभारला जातोय. पण हे सगळं होत असताना ब्लॅक बॉक्स गायब आहे किंवा तो जळाला आहे अशा अफवा का पसरवल्या जात होत्या? त्याचं कारण आता समोर आलंय. तो ब्लॅक बॉक्स खरं तर जळालेला नव्हता, तर तो जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न झाला होता, जेणेकरून विमानात झालेली छेडछाड जगासमोर येऊ नये. 28 जानेवारीला काय झाले हे सगळ्यांना माहीत आहे, पण त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला मुंबईत काय घडलं आणि विमानात कोणी छेडछाड केली हे सत्य आता या ब्लॅक बॉक्समुळे उघड होणार आहे. या अभूतपूर्व तपासामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट म्हणजे 27 जानेवारीचा तो काळपट प्लॅन. 27 तारखेला नक्की काय काय घडलं, कशा पद्धतीनं खेळ रचला हे आता स्पष्ट झाले. 27 तारखेचा मिनिटाचा अपडेट समोर आलेलाच आहे. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा हा अपघात झाला त्यावेळेस एक व्यक्ती तिथे गेला होता आणि त्याने घटनास्थळी जाऊन एक व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण आता फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील माहिती डाउनलोड करण्यात यश आल्यामुळे त्या व्हिडिओला आता तांत्रिक जोड मिळालीये. आता अशा बातम्या कधीच दिसणार नाहीत की दादा जिवंत आहेत, कारण ब्लॅक बॉक्सने स्पष्ट केलंय की विमानात शेवटच्या क्षणी नक्की काय संवाद झाला होता. 27 तारखेचा प्लान नेमकं काय होता? त्या व्हिडिओमध्ये असं काय वेगळं दिसलं? एक व्यक्ती जो अपघात झाल्या तिथे गेला होता त्याने काढलेला तो व्हिडिओ आणि आता ब्लॅक बॉक्समधून बाहेर आलेलं सत्य, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकलीये. 27 जानेवारीची ती संध्याकाळ. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दादा एरवीपेक्षा अधिक गंभीर होते. त्यांनी 5 वाजता मोटारीने जाण्याचा निर्णय घेतला होता, पण रात्री 10च्या सुमारास एका अनामिक फोन कॉलने सगळं गणित बदललं. तो फोन कोणाचा होता? त्या फाईलचं काय रहस्य होतं ज्या फाईलमुळे दादांना जमिनीचा मार्ग सोडून विमानाच्या मार्गावर ढकलण्यात आलं? जेव्हा जमिनीवरचे मार्ग रोखले गेले तेव्हा नियतीने विमानाचा फासा टाकला. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. विमानाचं बुकिंग आदल्या रात्री झालं होतं, पण विमानतळावर त्या रात्री काय घडलं? ज्या खासगी विमानातून हा प्रवास होणार होता त्या विमानाभोवती काही अनोळखी चेहरे घिरट्या घालत होते. त्या रात्री विमानाजवळ शेवटचा दिसलेला तो चेहरा होता रमेशचा. या रमेशच्या बँक खात्यात परकीय शक्तीकडून मोठी रसद पोहोचली होती. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत केलेला तो बिघाड इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही त्याचा सुगावा लागला नाही. आणि आता तपास यंत्रणांच्या हाती जो ब्लॅक बॉक्स लागला आहे त्यातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात यश आलं आहे. या डेटावरून विमानाची तांत्रिक स्थिती आणि छेडछाड झालेली ठिकाणं स्पष्ट होत आहेत. त्या शेवटच्या 1 मिनिटात नक्की काय घडलं? वैमानिकाची हाक का पोहोचली नाही? सीआयडीच्या हाती असलेला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच CVRची तपासणी आता युद्ध पातळीवर सुरू आहे. हनिकल कंपनीच्या मदतीने त्यातील ऑडिओ रिकव्हर केला जातोय. रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न आता या ब्लॅक बॉक्समुळे सुटताना दिसत आहेत. ती विमान कंपनी कोणाची होती?
रमेशची नियुक्ती कोणाच्या आदेशावरून झाली होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता त्या इवल्याशा ब्लॅक बॉक्समध्ये कैद आहेत. हा केवळ तांत्रिक अपघात नसून ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगनुसार हे एक मोठं राजकीय हत्याकांड असण्याची शक्यता आता दाट झाली आहे. लवकरच या ब्लॅक बॉक्समधील संभाषणाचा पूर्ण रिपोर्ट बाहेर येईल आणि मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळल्या जातील. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं किंवा जे काही पुरावे समोर येत आहेत ते पाहता हा अपघात केवळ योगायोग होता की एखादा मोठा कट, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला सतावतोय. ब्लॅक बॉक्सच्या ज्या चिपमधून डाटा समोर येतोय ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थात ही सगळी माहिती सध्या तपासाचा भाग आहे आणि ही केवळ एक शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृतरित्या तपास यंत्रणा जोपर्यंत त्यांच्या अंतिम अहवाल सादर करत नाही तोपर्यंत आपण कोणालाही दोषी ठरवू शकत नाही. पण प्रश्न हाच उरतोय की 27 तारखेला नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे दादांनी अचानक आपला प्लॅन बदलला. तो रमेश नावाचा व्यक्ती कोण होता आणि जर तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता तर तो इतके दिवस समोर आला का नाही? मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. पण सत्य काय आहे हे जनतेसमोर येणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? ही खरोखरच तांत्रिक चूक होती की त्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे? त्या ब्लॅक बॉक्समध्ये नक्की कोणाचं नाव असेल असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट या तपासातील एक नवीन दिशा देऊ शकते आणि सत्याचा विजय होऊ शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या प्रकरणातील या महत्त्वाच्या दुव्याबद्दल माहिती मिळेल. अशाच ताज्या आणि सविस्तर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा, सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल. धन्यवाद.